पंचायतराव. गावागावांतून होऊन पोरं गोळा, पुन्हा एकदा चालू व्हायची ती सुट्टीनंतरची शाळा. घोड्या केल्यावर ओरडणारे ते शेजारचे काका आता मात्र जाताना बोलायचे, सावकाश जा हा बाळा. रोजचा ठरलेला असायचा तो रंगीत गोळा. आई बोलायची, आजारी पडशील की रे बाळा. आमचा जीव आधीच गोळा, त्या दुश्मन वाटायचा तो गुरुजींचा काळा फळा. मग मध्येच आठवायचा तो कैऱ्यांचा मळा, पण सतत आमच्याकडे पाहत असायचा ना तो गुरुजींचा काळा फळा. दुपार होताच लागायचा डोळा, दुपार होताच लागायचा डोळा, मग गणिताचे फॉर्म्युले व्हायचे गोळा. पण शेवटी मात्र सरांच्या छडीनेच बढवलं, शेवटी मात्र सरांच्या छडीनेच बढवलं आणि त्या काळ्या फळानेच घडवलं. गणप्या लईच खायचा भाव, गणप्या लईच खायचा भाव. मग सरांना गुपचूप सांगायचं त्याचं नाव. रडून बोलायचा, चुकलो ना राव. मग खेळायचा, रंगायचा डाव. आजही हाक मारतो तो स्वप्नातला गाव, पण बालपणात परत नाही ना जाता येत राव. तर अशा प्रकारे खरं तर महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी आहे. खूप पवित्र अशा भूमीमध्ये अनेक थोरवीर शूरवीर होऊन गेले. आपला पराक्रम आणि यश यांचा एक अनमोल ठेवा ते सर्वांसाठी आदर्श ठेवून गेले. कोणत्या वयात काय करावं, कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आपला जन्म होणं हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असतो. आपली चाहूल लागतात आईला होणारा तो आईपणाचा आनंद. कधीतरी 12 तास काम करणारे बाबा आता कधी 15 ते 16 तास काम करू लागतात कळतच नाही. घरभर पैंजणांचा आवाज सतत भासणारे, घरभर पैंजणांच्या आवाजाचा सतत भासणारे ते आजी बाबा सगळेच आपल्या तयारीला लागलेले असतात. खरं तर जेव्हा जन्म होतो तेव्हा मुलगा असो किंवा मुलगी सर्वात ग्रेट असतात. परंतु मुलींसाठी एक सांगावंसे वाटते. स्वभावानं ग्रेट असते, प्रेमाचं नेट असते, सुखाचे गेट असते, लेक ही लेकच असते. भावाशी क्लोज असते, बापाची रोज असते. भावाशी क्लोज असते, बापाची रोज असते, आईची पोज असते, अभिमानाचे नोज असते. कारण लेक ही लेकच असते. जगण्यातील शिफ्ट असते, ईश्वराचे गिफ्ट असते. सुखाची लिफ्ट असते, लेक ही लेकच असते. घराण्याची प्रेम असते, भविष्याचं ड्रीम असते. तुमची आमची सेम लेक ही लेकच असते. खरं तर बालपणामध्ये बालपणाच्या या प्रवासात सांगत असताना की शाळेच्या गेटच्या बाहेर उभा राहून तो वाट बघायचा तो मित्र. बालपणी जेव्हा कशी मिळालेली ती एक गोळी जेव्हा अर्धी करायचा आणि सांगायचा की कुठली पण घे, दोन्ही सारख्याच आहेत. खरं तर ती मैत्री, ते प्रेम आज हजारोंचा, कोटींचा चॉकलेटचा बंगला असणाऱ्या, चॉकलेटचा बिझनेस असणाऱ्या त्याही माणसालाही कळू शकत नाही आणि त्यामध्ये हे प्रेम सापडू शकत नाही. खरं तर त्या निरागस मनाची आणि मैत्रीची सर ती कोणालाच येऊ शकत नाही. अशा असंख्य आठवणींचा गाव हा बदलत्या वयाप्रमाणे मागे पडू लागतोय. परंतु हा गाव असाच असतो की ज्यात जावंसं तर प्रत्येकालाच वाटतं, पण यातून एकदा यायचं म्हटलं की मन मात्र मागे फिरकायला तयारच होत नाही. आयुष्याच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणजे तारुण्य. दातच पडून गेलेलं म्हातारपण आणि नुकतेच दात उगवलेलं बालपण या दोघांच्या मध्ये काळाच्या किनाऱ्यावर पाय रोवून विजयाची वीरगीत आणि मातीची महाभारत गाणारी तुमची आमची अवस्था म्हणजे तारुण्य अवस्था. पण काळ बदललाय, काळाच्या ओघात माणसं बदलली, आमची तरुण पिढी बदलत चालली. खरं तर सुभाषचंद्र बोस हे म्हटले होते कि तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. परंतु आता आमचे तरुण पोरं काय म्हणतात, तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चुना दूंगा. मग या चुना देण्याच्या नादात कधी आमच्या आयुष्याचा बड्डा गोल होतो, कधी आम्हाला चुना लागतो हेच आम्हाला कळत नाही. परंतु मला या तरुण पिढीला अजूनही एक सांगायचंय की मित्रांनो, जीवनात प्रेम असू शकतं पण प्रेमात जीवन असू शकत नाही. प्रेमात जीवन वाया घालवू नका, पण जीवनात मात्र प्रेम करायला कधीच विसरू नका. देवाने आपल्या शरीराची रचना तशी केली आहे की आपण
गोष्ट म्हणजे प्रयत्न आणि सातत्य. अरे लाथ मारी तिथं पाणी काढील असं हे वय असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा, पायानं चालणारी माणसं फक्त अंतर कापतात, पण डोक्याने चालणारी माणसं निश्चितच आपलं ध्येय गाठतात. आयुष्यात ध्येय तेच गाठतात ज्याच्यावर शत्रूने लिंबू जरी फेकून मारलं ना तरी तो त्याचं सरबत करून पितो. कारण शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे खरं त्याला कळतं, तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो. म्हणूनच वाटतं की कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा हातावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील रेषेत भाग्य शोधले तर कपाळाला हात लावण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. कारण शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त ओकावं लागतं. आणि म्हणूनच खरं तर हा शांततेचा काळ म्हणजे तुमची माझी असणारी अवस्था तारुण्य अवस्था. एक तरुण नेहमी उत्साही, कार्यक्षम, सकारात्मक आणि चारित्र्यवान असावा. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य साथ आयुष्यात कधीच मागे घेऊन येत नाही. म्हणूनच योग्य संगत ही अत्यंत महत्वाची असते. खरं तर योग्य संगत या संगतीवरून एक सांगावं असं वाटतं. आपण जेव्हा कधी मैत्री करतो, जी काही संगत असते त्या संगतीसाठी की सुरुवातीला पाजतील ताडी तुमची ओळखतील नाडी, दारूची लावतील घोडी आणि विकावं लागल माडी, इकली गाडी बायकोची जीर्ण झाली की साडी, अरे लावण्या त्या दारूला गाडी अंधर ज्ञानोबा तुकोबाची जोडी, मगच कळल तुला परमार्थाची गोडी. या तारुण्यामध्ये जेवढी ताकद आहे ती सारी ताकद या पॉझिटिव्ह विचाराने, सकारात्मकतेने वाटचाल करून आयुष्याला एक नवीन वळण द्यायला हवं. म्हणूनच म्हणतात ना, जहाँ दवा भी अपना असर छोड़ती है वहाँ किसी की दुआ काम आती है. म्हणूनच वाटतं की हे हात कधीतरी इतरांसाठीही जोडले जावे, या डोळ्यामध्ये कधीतरी दुसऱ्यासाठीही पाणी यावं, आपल्या बागेत फुललेलं फुल कधीतरी दुसऱ्यांनाही द्यावं. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा संपण्याआधी अगदी मनसोक्तपणे जगून घ्या. चुका करा, भरपूर करा, परंतु एकदा केलेली चूक ही पुन्हा आयुष्यात कधीच करू नका. कारण चुकतो तो माणूस, शिकतो तो माणूस, घडतो तो माणूस, आणि जी एकदा होते त्याला चूक म्हणतात. पण जी वारंवार दोहरली जाते, वारंवार घडली जाते त्याला पुन्हा म्हणतात. म्हणून आयुष्यात चुकायचंय, खूप वेळा चुकायचंय, पण पुन्हा मात्र करायचं नाहीये. एकदा चुका, दोनदा चुका, परंतु त्या चुकीतून मात्र आयुष्य घडवायला शिका. कारण चुकल्याशिवाय माणूस कधीच घडत नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चुकतो पण शिकतो हे महत्वाचं, पडतो पण घडतो हे महत्वाचं, हारतो कधी पण लढतो हे महत्वाचं, रडतो पण कधी पण रडल्यानंतर हसतोही हे महत्वाचं. खरं तर माणूस चुकत कधीच नसतो, हारत कधीच नसतो, तर तो शिकत असतो. कारण आयुष्य हे आयुष्यभर आपल्याला शिकवत असते. म्हणून आयुष्यात शिकणं कधीच थांबवायचं नसतं. आणि या परिस्थितीचा एक मंत्र म्हणजे ऍक्सेप्ट सिच्युएशन्स अँड मूव्ह ऑन विथ अ स्माइल. कारण हसण्यानं आयुष्य वाढतं असं म्हणतात. कधीतरी आपल्या छोट्याशा हसण्यानं समोरच्याचा आनंद द्विगुणित होतो. कधीतरी आपण स्वतः सकारात्मक होतो. कधीतरी जेव्हा खूप वाईट वाटतं, खूप चिडचिड होते, कधीतरी एकदा स्वतःवरती हसून पहा. खरं तर आयुष्यामध्ये एक वेगळं वळण मिळतं, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माणूस पुन्हा एकदा त्याच जोमानं, त्याच ताकदीनं पुन्हा एकदा कामाला लागतो. जीवनात कधी काही चुकीचे झाले तर अजिबात घाबरून जायचं नाही. जीवनात कधी काही चुकीचं झालं तर अजिबात कधी घाबरून जायचं नाही. कारण फाटलेल्या दुधाचं सुद्धा पनीर बनवता येतं. तारुण्य हे वय चुकायचे, तारुण्य हे वय चुकायचे, घसरायचे आणि मस्तीचे असते. पण त्याचबरोबर चुका सुधारताना घसरण्याचे आणि मस्तीत जगण्याचे असे एक एकत्र संगम म्हणजे तारुण्य. माणूस कधीच वाईट नसतो, वाईट असते ती वेळ, त्याच्यावर असलेली तेव्हाची ती वेळ. परंतु वेळ ही अळूवरती पडलेल्या पावसाच्या त्या थेंबाप्रमाणे असते, जी कधीच दीर्घकाळ थांबून राहत नाही. मग ती चांगली असो किंवा वाईट असो, परंतु वेळ ही थांबण्यासाठी कधीच आलेली नसते, ती नेहमी
जाण्यासाठीच येत असते. म्हणून आयुष्य हे विरघळणं आधी त्याची चव घ्यायला शिका आणि आयुष्य सकारात्मक विचाराने जगायला शिका. आत्मविश्वासाने मारलेली उडी ही आयुष्यात नेहमीच यश देते, मग ती पाण्यात असो किंवा आयुष्यात. परंतु तो आत्मविश्वास, ती मारायची उडी, एवढी ताकद मात्र तारुण्यात असायला हवी. खरं तर म्हटलं जातं की बालपणी काय कळतं, तरुणपणी कळतं, पण मन मात्र कुणीकडेही पळतं. 50 नंतर वय ढळतं आणि 60 नंतर वय चळतं. मग शेवटी भूतकाळ आठवून मन छळतं. मग माणसाला कधी चांगलं कळतं? असंच काहीच सांगता बोलता तर आयुष्यही ढळतं. खरंच त्याला कधी हो कळतं. पण मला असं वाटतं की माणसाला खरं कधी कळतं, जेव्हा त्याच्या समोर असणारा विवळणारा एखादा जीव तो शांत करतो, जेव्हा रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या भिकाऱ्याच्या वाटीमध्ये, ताटामध्ये जेव्हा रुपया टाकतो, जेव्हा भुकेलेल्या तहानलेल्याला पाणी पाजतो, जेव्हा भुकेलेल्याला अन्न देतो. खरं तर एवढं कळलं की माणसाला सर्व काही कळतं. मग माणसाला कळण्यासाठी वयाचं बंधन नसतं, वयाचं बंधन नसतं, दिसण्याचं बंधन नसतं, फक्त माणसाला बंधन असतं ते असण्याचं. माणूस म्हणून त्याच्यात माणुसकी असली की माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला आणि जगवायलाही कळतं. शाळेत असताना सरांनी शिकवलं एखादी रेषा न पुसता छोटी करायची, कशी करशील बरं? खरं तर तेव्हा गुरुजींनी सांगितलं की अरे छोटी रेषा करायची ना, त्या रेषेच्या मागे लागू नकोस, त्या रेषेच्या शेजारी एक मोठी रेषा काढ, ती रेषा आपोआपच छोटी होईल. खरं तर विचार 2च ओळींचे आहेत, परंतु आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, इतरांकडे पाहून फक्त दुसऱ्याकडे आदर्श म्हणून पहा, आयुष्य आपोआप तुम्हाला मोठं करतं. सुरू त्यानंतर खरं तर आज इथे प्रत्येक मुलगी आणि मुलगा, भाऊ बहिणीचं नातं असतं. खरं तर भाऊ आणि बहिणीसाठी महत्वाचं असणारं सण रक्षाबंधन. त्या रक्षाबंधनसाठी 2 ओळी सांगायच्या की प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला म्हणायला हवं, तूच व जगाचा आनंद देणारा नंदाचा नंदन, तूच व जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यात कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको छंदन. डोळ्याला कितीही मुलगी दिसते तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. शेवटी जाता तरुण पिढीला एक संदेश द्यायचा आहे की ज्या आई वडिलांमुळे आपण इथे आहोत किंवा आयुष्यामध्ये पुढे जातो, त्या आई वडिलांविषयी 2-3 ओळी सांगायच्या आहेत. खरं तर डोंगराआड गेलेला सूर्य जसा पुन्हा दिसत नाही ना, तसंच एकदा मातीआड गेलेले आई वडीलही पुन्हा दिसत नाही. म्हणून आई बापाला इज्जत द्या. कारण संत तुकाराम महाराज सांगतात की माय बापास खाशी त्याने न जाय तीर्थाशी. कारण होत काय की आम्ही इकडे करतो काशी, पण घरी आई बाप मात्र उपाशी. पोरांनो, जेव्हा आई ही दवाखान्यात असते, आपल्या जन्माच्या वेळी डॉक्टर सांगतो की क्रिटिकल कंडिशन आहे, एक वेळ आई जगेल किंवा बाळ. त्यावेळी डॉक्टर नातेवाईकांना विचारतो, नातेवाईक सांगतात डॉक्टर आईला वाचवा. डॉक्टर पतीला विचारतो, पती सांगतो डॉक्टर माझ्या बायकोला वाचवा. परंतु ती फक्त एक आई असते जी ओरडून सांगत असते डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर काही पाहिलेलं नसतं, परंतु तरीही ती आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्यावर प्रेम करत असते. खरं तर ती आई ही आईच असते. आणि म्हणून शेवटी सांगते की एक संत खूप छान सांगतात की बाप काढलास घराबाहेर दारात काढते आई पण, आणि बायकोलाच म्हणतोस का रे तुमच्यासाठी काय पण. जरा आठवून बघ आईचे ते दिवस, तुझ्यासाठी तिने किती केले होते नवस. इकडून तिकडून देव सुद्धा तिच्या नवसाला पावलं, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी आई तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये ना म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून बसायची. तुला भूक लागल्यावर तू ठाय रडायचास, आणि दूध संपलं ना की रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्त पिऊन पोचलास नाही का, त्या रक्ताचं
तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नकोस अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाप पहाटेच जायचा की रे धाब्यावर. शिक्षणासाठी त्याने किती केले होते सावकार, किती सावकार उपसले. त्याच्या इतक्या जमिनीसाठी किती पाटील सुरेख उपसले. तुला नोकरी लागली ना तेव्हा बापानं गावभर वाटली होती साखर. आज दुर्दैवानं त्याच्या ताटात उरली नाही चतकोर सुद्धा भाकर. अरे तू शांत जगावस म्हणून बाप राबला आणि तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर जागला. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय कोस. जगातल्या अनोळख्या या संस्कृतींचा घरातच घडलाय तो. दुधागत आटून गेलेत ते मायबाप. खरं तर त्यांना जपा आणि आयुष्याची वाटचाल पुढच्या दिशेने करा. आणि खरं तर कॉलेज लाईफ मध्ये असणारी एक सर्वात कॉमन गोष्ट, सर्वांना हवीशी वाटणारी गोष्ट, ती म्हणजे प्रेम. खरं तर आता प्रेमावरती एक शेवटची मी माझी कविता सांगते आणि थांबतीये. त्यालाच म्हणतात का प्रेम, ज्यात सर्वांचाच असतो गेम. त्याला म्हणतात कोणतंच नसतं नेम, पण सर्वांचंच असतं ते सेम टू सेम. त्यात कोणाचाच नसतो नेम. जी असते मनात ती राहतच नाही ध्यानात. मग भलतीच बोलते कानात, चल की जाऊ आंब्याच्या बनात. त्यालाच म्हणतात का प्रेम, ज्यात सर्वांचाच असतो गेम. कोणीतरी निघतोच त्यात एक पोका, जाताना देऊन जातो धोका. पण म्हणूनच नव्याने जगण्याचा मिळतो मोका. घेऊन एक उंच झोका, म्हणे नजरेतच रोका. देव सोडून सांगती देशा, कुठे भेटेल रे माझी आशा. शेवटी मग मारत बसतो माशा, पण कुठेतरी कधीतरी तिला पुन्हा भेटेल हीच असते आशा. शेवटी भेटते ती दोन घटका, पण तोंडात असतो गुटखा. शेवटी भेटते ती दोन घटका, पण तोंडात असतो गुटखा. ती म्हणते आता असंच भटका. शेवटी तोच बोलतो